1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: साबुदाणा, बटाटा, मिरची, जिरे, आलं, दही, तिखट, शेंगदाणा कूट, मीठ, साखर। साबुदाणा स्वच्छ धुवून घेत रात्रभर किंवा 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा। आता यात बटाटा, तयार केलेला आलं मिरचीचा ठेचा, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालत हे मिश्रण हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि याचे असे गोळे तयार करायचे आणि गरम तेलात मंद आचेवर वडे तळायचे। झाला आपला नवरात्र विशेष साबुदाणा वडा तयार। दह्यात तिखट, शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर घालत हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची चटणी तयार। तर सगळ्यात आधी 1.5 कप साबुदाणा घ्यायचा। 1 कप साबुदाणा घेतला आणि त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा घातला तर 10 मध्यम आकाराचे साबुदाणा वडे व्यवस्थित तयार होतात। मी 1.5 कप घेते, 1.5 कप घेतलं तर 15 होतात। तर साबुदाणा भिजवतो कसा ना त्यावर वडा कसा होणार हे सगळं अवलंबून असतं। तर साबुदाणा खिचडीसाठी आपण जो साबुदाणा भिजवतो ना तो हलकासा कोरडा भिजवतो, पण वड्यासाठी त्याला छान असं आहे ना बाइंडिंग आलं पाहिजे, मिळून आलं पाहिजे पीठ साबुदाणा वड्याचं। याकरता हलकसा जास्त पाण्याचा आपण वापर करतो साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा भिजवताना। साबुदाण्यामध्ये खूप सारं स्टार्च असतं। खिचडीसाठी आपण 3-4 वेळा धुतो, पण जेव्हा वडे करायचं ना तेव्हा 1-2दा धुतला तरी पुरेसा आहे। काय होतं त्या स्टार्चमुळे त्या वड्यांना छान मिळून यायला किंवा बाइंडिंग यायला मदत होते। आता साबुदाणा धुवून झाला, मी 2दाच धुतलाय। आता या पाण्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं। हे बघा साबुदाणा खाली छान आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी तरंगतंय, इतपत पाणी आपल्याला ठेवायचं। थोडं जास्त पाणी तुम्ही बघाल खिचडीसाठी आपण थोडं कमी ठेवतो, वड्यांसाठी थोडं जास्त ठेवलंय। झाकण ठेवायचं, रात्रभर मुरण्यासाठी ठेवा किंवा किमान 5 ते 6 तासाचा तरी याला वेळ दिला गेला पाहिजे। साबुदाणा भिजतोय तोवर बटाट्याची तयारी करूयात। तर 1.5 कप साबुदाणा आहे, म्हणजे साधारण पाव किंवा पाव किलोला थोडा जास्त वजनाला म्हणू शकतो। आतपाव इथे मी बटाटे घेतले। चला आता बटाटे मधोमध चिरून घ्यायचे। पुढची महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा वड्यासाठी थोडेसे ओव्हरकुक झालेले बटाटे घ्यायचे। फार असे कच्चे वगैरे नाही, थोडे ओव्हरकुक झाले ना तरी साबुदाण्याचं वड्याचं जे मिश्रण आहे ते छान मिळून यायला मदत होते। तर छोटा कुकर घेतलाय, कुकरच्या बेसला जाळी आहे, थोडंसं पाणी घालायचं, खूप पाणी नका घालू, फक्त बटाटे त्याचा बेस आहे त्याला पाणी लागेल इतपतच। बटाटे ठेवा। वडे करण्यासाठी बटाटा छान शिजवून झालाय। आता हा शिजवलेला बटाटा काढून एका डिश मध्ये लगोलग याचं साल देखील काढून घ्यायचं आणि बटाटा सोलून झाला की इधर तुम्ही किसून घ्या किंवा असा मॅशर घेऊन मॅश करूयात। छान बटाटा शिजला ना की तो मॅशही बघा फास्ट होतो असं। चला आता आहे ना ठेचा तयार करूयात वडे करण्यासाठी। तर इथे 10 मिरच्या घेतल्यात मी। कमी तिखट वडे हवे असतील थोड्या कमी मिरच्या घेतल्या काहीच हरकत नाही। आलं नाही घातलं तरी चालेल, थोडंसं मीठ म्हणजे ठेचा पटकन तयार होतो। आणि हे ठेचून घेऊया। काढून घेऊयात। हे बघा मस्त झालाय। साबुदाणा वडा करतोय, चटणी तर झालीच पाहिजे की नाही। माझ्या अतिशय आवडीची ही चटणी आहे, एकदम चटपटीत आहे। तर करायचं काय, अर्धा कप दही घ्यायचं, लाल तिखट 1 चमचाभर, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, साखर, झाकण लावायचं
आणि मिक्सरला डुरकन फिरवायचं. आम्ही जेव्हा रेग्युलर करतो ना एवढंही नाही करत, फक्त दह्यामध्ये कूट आणि लाल तिखट वगैरे कालवून मग ती चटणी खातो. पण एनिवे मिक्सरला फिरवल्यामुळे एकदम स्मूथ होते ही चटणी. नुसतं पल्स केलं तरी काही हरकत नाही. वा, रंग बघा सुरेख आलाय. आणि ही चटपटीत चटणी काढूयात. याला अजिबात फोडणी वगैरे गरज नाहीये. चला, आता इथे बरोबर 6 तास मी साबुदाणा भिजण्यासाठी ठेवला होता. आणि आता बघूयात. साबुदाणा हलकसं पाणी आहे, पचपच, पण खूप नाहीये. फारसा गिचका नाही झालेला, पण हलकसा ओलसरपणा आहे. यामुळे काय होईल, आपला वडे करताना किंवा वड्याचं पीठ मळताना वरण अजिबात पाणी घालायची गरज नाही. आता हा भिजवलेला साबुदाणा काढूयात. यामध्ये हा उकडून आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा आहे, हा सगळा बटाटा घालूयात. बटाटा घालून झाल्यावर आलं मिरचीचा ठेचा जो आपण आधी करून घेतला होता, जिरं घालूयात, चवीपुरतं मीठ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट अर्धा कप. आता हे सगळं मिश्रण एकजीव मळून घ्यायचं. याला छान असं हलकसं हाताने दाबायचं, म्हणजे ना ते मिश्रण एकसंध होतं आणि त्याला चिकटपणा येतो. त्यामुळे हे असं दाबून दाबून घेणं अगदी गरजेचं आहे. पण साबुदाणा मोडायचं नाही आपल्याला, त्यामुळे फक्त असं हलक्या हाताने एकजीव करून घ्या. गोळा वगैरे केलेला नाहीये, फक्त याला आहे ना असं हाताने एकजीव करून घेतलाय. आता यातून लहान लहान गोळे तयार करूयात. गोळे करताना चेंडूचा आकार आधी करून घ्यायचा आणि मग हलकसं दाबून घ्यायचं. चला, साबुदाणा वडे तयार आहेत, तेलही तयार आहे. आता वडा तेलामध्ये तळताना फुटतो. तो फुटू नये म्हणून काय करायचं, साबुदाणा वडा कधीच लो हीटवर तळायचा नाही. मीडियम टू हाय हीट, एकदम हाय हीटवर नाही तळायचा, मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायचा. काय होतं ना, खूप मोठ्या आचेवर तळला तर तो अर्थातच बाहेरनं करपतो, आत कच्चा राहतो. खूप मंद आचेवर तळला तर साबुदाण्यामध्ये खूप सारा ओलावा असतो आणि स्टार्च असतं. जसं त्याला उष्णता लागते तसं त्या स्टार्चचं पाणी होतं. पाणी गरम होते, त्याची वाफ होते आणि वाफ बाहेर कशी येणार, वडा फोडून बाहेर येणार आणि मग तो वडा उडतो, इकडे तिकडे डोळ्याला वगैरे वगैरे लागतं. हे सगळे उद्योग होतात. त्यामुळे पुन्हा सांगते, मोठ्या आचेवर तेल गरम करायचं आणि मग आच कमी करायची, मंद नाही, मीडियम टू हाय हीटवर कधी पण मेदू वडा असो साबुदाणा वडा असो तळायचं. वडा सोडूयात तेलामध्ये. आणि वडा तेलात सोडला ना की त्याला टच नका करू, त्याला थोडा वेळ द्या, त्याचं जे आवरण आहे ते सील होऊ दे आणि मग ते सुटं करा. एक बाजू, खालची बाजू छान तळून झाली की उलटवून वरची बाजू पण तळायची. बघा काय सुरेख रंग आलाय. वा वा वा, मस्त एकसारखा सोनेरी रंग आलाय. क्या बात आहे. वा, वडे दोनही बाजूने तळून झाले. आता काढूयात. काय कमाल रंग आलाय, तुम्ही बघा. आणि वडा अजिबात फुटलेला नाही आणि मस्त कुरकुरीत झालाय, क्रिस्पी झालाय, सुटलेला नाहीये, फुटलेला नाहीये. क्या बात आहे. तेल पूर्ण निथळायचं आणि लगोलग खाणार असाल तर कढईतून ताटात, नाहीतर असं जाळीवर, म्हणजे त्याची जी हवा आहे, गरम हवा, ती सगळ्या बाजूने निघून जाते. वडा खायचा कसा सांगायची अजिबात गरज नाही. चटणी, कोशिंबीर, दही, तुम्हाला जे आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. बघा काय कुरकुरीत आहे. चला फोडूनही दाखवते. आ हा हा, क्या बात. वाह.